प्रथमतः सर्वांना नमस्कार। माझं नाव वैशाली संदीप ठाकूर। आज ओम गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या अंतर्गत हळदी कुंकवाचा कार्यक्रमासाठी मी इथे आले आणि इथं आल्यानंतर हळदी कुंकवामध्ये वाण मिळतं, पण इथे मला वेगळंच वाण मिळालं। ते वाण म्हणजे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आपण जेव्हा गाडी वगैरे चालवतो तर ती गाडी चालवताना आपल्याला जे काही सिम्बॉल्स वगैरे माहिती असेल तर सिम्बॉलची मला माहिती झाली आणि सिग्नल्स माहीत झाले की सिग्नल जेव्हा लागतात तर त्याच्यामध्ये 3 कलर असतात, तर त्या कलरनुसार आपण कोणत्या ठिकाणी त्याचा वापर आहे। जसं की लाल कलर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला थांबायला हवं, हिरवा कलर आहे तर आपल्याला आपली गाडी चालू करून आपली गती वाढवायची आहे आणि पिवळा कलर आहे की आपल्याला त्या ठिकाणी आपली गाडी स्टार्ट करायची आहे, याचं नॉलेज मिळालं। आणि एक म्हणजे की इथे जे काही प्रमुख पाहुणे आलेल्या होत्या तर त्यांनी सुद्धा आम्हाला हेल्मेट वापरण्याची म्हणजे अशी माहिती दिली की हेल्मेट आपण का वापरलं पाहिजे। तर यातून ह्या कार्यक्रमामधून आम्हाला हे काही छान असं वाण मिळालं, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप असे धन्यवाद मानते। थँक्यू। नवीन तर खूप काही इथं शिकायला मिळालं, कारण हळदी कुंकू हे म्हणजे बाहेर खूपच चालतं, पण ते वेगळ्या प्रकाराचं वस्तुरूपी वाण किंवा पैशाच्या किमतीतलं वाण, पण इथं खूप म्हणजे वेगळ्या प्रकारचं वाण होतं। आपण जे म्हणतो बाहेर ॲक्सिडेंट होतात, गाडी पडली, याला लागलं त्याला लागलं, पण ते कशामुळं होतं आपण त्याचा कधी विचार करत नाही। पण इथं आल्यानंतर मला ते नियम माहीत झाले, मला ते कळाले, तर मी माझ्या घरच्यांना, माझ्या आजूबाजूच्यांना नक्कीच आग्रह धरेल की तुम्ही हेल्मेट वापरा, तुम्ही 18 वर्षाच्या खाली मुलांना गाडी चालू देऊ नका आणि तुम्ही लायसन काढून घ्या। हे सगळ्या गोष्टी मी आग्रहाने त्यांच्याकडून करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार। खूप चांगला प्रतिसाद मिळाला। तुम्ही पाहताय की आता जवळपास 500 ते 700 महिला इथं या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या आहेत, त्यामुळे त्यांचे आम्ही खरंच आभार मानतो। आणि हा कार्यक्रम ठेवण्याचा म्हणजे नेहमीच आम्ही आमच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून जनजागृती करत असतो, तर याच्यामध्ये आम्हाला हा संदेश द्यायचा होता की घरात असलेली गृहिणी जी महिला आहे तर तिचा सुद्धा खूप मोठा अपघाताला कुठंतरी कारण असू शकतं। की जसं फोन करत असताना की जर त्यांचे हस्बंड असतील, भाऊ असेल, तर त्यांनी हा एकच प्रश्न विचारला पाहिजे अगोदर फोन केल्यानंतर की तुम्ही गाडी चालवत तर नाही आहे ना, 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल, जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्ही तुमची गाडी साईडला घेऊन माझ्याशी बोला, किंवा तुमचं जर अर्जंट काम असेल तर तुम्ही तुमचं गाडी चालवणं झाल्यानंतर तुम्ही मला बोला। हा एकच संदेश या माध्यमातून आम्ही दिला, त्याचा खूप फायदा सर्वांना होणार आहे। एवढ्या एका कृतीमुळे सुद्धा अनेक अपघातांना आपण आळा घालू शकतो, असा हा एक आम्ही इथून प्रयत्न केला आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला। खूप महिलांचं नॉलेज जे तर ते खूप महिलांचं नॉलेज कमी आलं। याचं कारण काय की महिला बाहेर फिरत नाहीत। आता त्यांना प्रश्न विचारला होता, असं गोल दाखवलं की जे स्टॉप करण्याचं होतं, म्हणजे गाडी इथं थांबवायची, तर त्यांना ते पुढे धोका आहे वगैरे असं त्यांनी चुकीचे बरेच उत्तरं दिले। एक विचारलं की म्हणजे गाडी कुठं थांबवायची नाही आहे किंवा कुठं गाडी थांबायची, अनेक प्रश्नांची उत्तरं बरोबर आले। की जर आपण पाहिलं तर तो व्हिडिओमध्ये तर फक्त 2-3% महिलांना त्याचं उत्तर बरोबर देता आलं। म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्हाला खूप मोठा स्कोप आहे की जनजागृती करण्यासाठी, आणि आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे सुद्धा हे कार्य असं चालू ठेवणार आहे। खूप खूप धन्यवाद।